ब्राखोत, ब्लेसिंग, मराठीमध्ये आशीर्वाद देतात. मला कोणीतरी प्रश्न विचारलेला या हप्त्यामध्ये, आणि तो उत्तर द्यायच्या पहिले माझी येशिवा ओर सम्याक जिथे मी शिकलो, 1996 मध्ये आलो आणि लग्न करापर्यंत मी ओर सम्याक मध्ये होतो. नंतर मग पण कितीतरी महिने ओर सम्याक मध्ये होतो. तर ओर सम्याकच्या वेबसाईट मध्ये जाऊन मी थोडी रिसर्च केली, आणि तिकडे एक राव पोसेक आहेत, त्यांचं नाव राव उल्मान, आणि त्यांच्या आन्सर प्रमाणे मी ही शिऊर चालू करेन. तर प्रश्न असा होता, आपल्या आपल्या जुडायझम मध्ये, आपल्या धर्मामध्ये आपण ब्राखोत करतो, ब्राखोत बोलतो, एका दुसऱ्याला विश करतो, ब्लेसिंग्स म्हणजे एका दुसऱ्याला आशीर्वाद देतो. तर ह्याचा ओरिजिन काय आहे, आणि आपल्या धर्मामध्ये आणि दुसऱ्या लोकांच्या धर्मामध्ये, परजातीमध्ये काय फरक आहे आशीर्वाद देतामध्ये. मी चालू करीन. मला जेवढा माहिती आहे, मला दुसऱ्या धर्माची मी एवढी काय रिसर्च नाही केलेली आहे, पण एवढा मला माहिती आहे, जेव्हा मी इंडियाला होतो किंवा दुसऱ्या लोकांमध्ये ते लोक आशीर्वाद देतात. एक दुसऱ्याला देत नाही बहुतेक करून, पण मोठी माणसं लहान माणसाला देतात. ते लोक देवाला आशीर्वाद देत नाही, अशी माझी अंडरस्टँडिंग आहे. मला 100% त्यांची माहिती नाही, त्याची त्याची पण मला जास्त फिकीर पण नाही. पण मला फिकीर आहे आपल्या याच्यामध्ये, आपल्या रीतीमध्ये ब्लेसिंगचा सोर्स काय. तर मी चेक केला. राब उल्मन होते तिथे, त्यांचा एक लेख आहे, कितीतरी जवळजवळ 10-20 वर्षापूर्वी, 20-25 वर्षापूर्वीचा लेख ऑनलाईन पण आहे. ब्लेसिंग्स और सम्याकच्या वेबसाईटमध्ये गेला तर तुम्हाला दिसेल. आणि तिकडे त्यांनी हा चालू केला असा, की आपल्या ह्याच्यामध्ये, आपल्या रीतिराजाप्रमाणे, आपल्या तोराप्रमाणे ब्लेसिंग म्हणजे ब्राखा, हिब्रूमध्ये ब्राखा बोलतो, ब- मराठीमध्ये मला वाटते आशीर्वाद बोलतात काय. तर त्याचा सगळी ब्लेसिंग, सगळा आशीर्वाद देवाकडनं येतो, ज्यांनी जग बनवलाय. आपण आता बेरेशीत बघितला, नोआख बघितला, हा हप्त्याचा पराशा लेख लेखा होईल, आणि त्याच्यामध्ये हर एक याच्यामध्ये ब्लेसिंग दिलेली आहे खुदानी. बेरेशीत मध्ये ब्लेसिंग दिलेली आहे आदामाला. तिथे अनफॉर्च्युनेटली शाप पण दिलेला आहे शापाला आणि मानवताला. पण ब्लेसिंग पण दिलेले आहे, सांगितलेलं आहे पुरू. आणि नंतर मग प्रूव्ह म्हणजे यू विल बी फ्रुटफुल अँड मल्टिप्लाय, अशा इंग्लिशमध्ये. हिब्रूमध्ये म्हणजे तुमची प्रोज प्रो मराठीमध्ये तुमची पिढ्या वाढतील. प्रोजिनी बोलतात इंग्लिशमध्ये. मला वाटते हिब्रूमध्ये पिढ्या, पोरं वाढतील, असा बेरेशीत परशामध्ये आपण बघतो. नंतर मग नोआख मध्ये पण खुदानी ब्राखा दिली, प्रूर्वू. आणि तीन तीन मिtzvot आहेत. बेरेशीत पुस्तकामध्ये फक्त 3 मिtzvot आहेत. टोटल 613 मिtzvot आहेत तोरामध्ये. तोराच्या 5 पुस्तकामध्ये, खामशे खुमशे तोरामध्ये. त्याच्यामध्ये बेरेशीत मध्ये पहिला मिtzvah लास्ट वीकच्या पराशामध्ये होता, प्रू उर्वू. नोआला नोआ जेव्हा नोआला कमांडमेंट दिली, प्रू उर्वू. आणि ती फक्त कमांडमेंट नाही, फक्त ती आज्ञा नाही, पण ती आशीर्वाद पण आहे. नोआला देवाने आशीर्वाद दिला, तर त्या आशीर्वादनी 70, जगामध्ये 70 नेशन्स आहेत, ते सगळे नोआपासून आले. प्लस इस्रायल, बेने इस्रायल लोक पण नोआपासून आले. नोआचा मुलगा शेमचा मुलगा एवेर, आणि नंतर मग अब्राम, इस्हाकचा मुलगा याकोब, आणि याकोबची 12 पोरं, ती बेने इस्रायल, ती आपली पूर्वज. म्हणून सगळी मानवता नोआपासून आली. कशी आली तर त्यांना हशेमनी नोआला आता आशीर्वाद दिले, आज्ञा पण दिली, आणि त्या आज्ञाबरोबर आशीर्वाद पण आला. तर आपल्या धर्मामध्ये आपल्याला जे काय आशीर्वाद भेटतो, तो
देवाकडनं भेटतो. ज्यांनी जगाला बनवलंय, ज्यांनी आपल्याला बनवलंय, त्याच्याकडनं आशीर्वाद भेटतो. पण देवानी माणुसकीला बराखा दिली, आदाम अरिशोनला बराखा दिली, प्रूर्वू बोलले, आणि नोआखला बराखा दिली, सांगितलं प्रूर्वू. आणि नंतर मग अब्राम अविनू, ह्या ह्या हप्त्याच्या पराशामध्ये अब्राम अविनूला हाशेमनी ब्राखा दिली, आशीर्वाद दिला. काय जो पण तुला आशीर्वाद देईल तो ब्लेस्ड होईल, त्याला बरकत येईल. आणि जो पण तुला शाप देईल त्याला त्याच्यावरती शाप चढेल. असा ह्या हप्त्याच्या पराशाच्या स्टार्टिंगच्या पहिल्या 3 लाईन मध्ये लिहिलेलं आहे. तर आपल्याला समजतंय का ब्लेसिंग अब्राम अविनाला पण मिळाली, अब्राम अविनाला पण आशीर्वाद दिली. आणि अब्राम अविनाला परमिशन मिळाली का ती ब्राखा तो त्यांचा मुलगा इस्हाकला देईल. आणि तिकडनं इस्हाकाला ब्राखा मिळाली अब्रामाकडनं. ती ब्राखा देवाकडनं आली, तो आशीर्वाद देवाकडनं आला. आणि अब्रामातू त्यांचा त्यांचा मुलगा इस्हाकाला ब्राखा दिले गेली. आणि नंतर मग इस्हाकाने ती ब्राखा आपला मुलगा याकोबला दिली. या ते ते पुढच्या पराशामध्ये, पुढच्या 2-3 पराशामध्ये आपण ती ब्राखा आपण बघू. आणि बघ, ती बराखा अशी दिली गेली: वैतेन लेखा हा एलोहिम मिताल शमाइम उमिश मन्ने आरेस वेरोब दागान वेतिरोश याब दुखा आमी वैष्टा खाऊ लेखा बेने मेखा और रेखा अरूर उबा रखेखा बारूख. जो एंड मध्ये ती बराखा आपण एलियावाना बी करतो, त्याच्यानंतर मग वैतेन लेखा बोलतो. तर त्याच्यामध्ये जो जो तुला आशीर्वाद देईल त्याला बरकत येईल, आणि जो तुला शाप देईल त्याच्यावरती शाप पडेल. आभार का बारूक. असं असं अशी ही ब्राखा दिली. तर ब्राखा हाशेमकडनं येते, सगळी ब्राखा हाशेमकडनं येते. आणि ती अब्रामाला दिली गेली, अब्रामाने त्याच्या मुलाला इस्हाकाला दिली, आणि इस्हाकाने त्याचा मुलगा याकोबाला ब्राखा दिली, याकोबाला आशीर्वाद दिली. आणि याकोबाने त्याच्या 12 मुलांना आणि त्यांचा मुलगा योसेफचे 2 मुलं मेनाशे आणि एफ्राईमला ब्राखा दिली. आणि तशी ही ब्राखा येत चालली. ह्या हप्त्याच्या पराशामध्ये आपण राशीमध्ये जो कॉमेंट्री देतो, राशी रब्बांशेल इस्रायल राबी श्लोमो इत्साकी, त्यांनी लिहिलेलं आहे की सद्दीकीमची ब्राखा खूप पॉवरफुल असते. सद्दीकीम जे ब्राखा देतात, जे सदिक जो आशीर्वाद देतो, ती जवळजवळ 50 पिढ्या प्लस लागू होऊ शकते. आपण बघतो हाशेम ब्राखा देतो अब्रामाला, ती जवळजवळ 2000 पिढ्या, 1000-2000 पिढ्या लागू होते. आणि सद्दीकीम देतात ती जवळजवळ 50 पिढ्या लागू होते, असं आपण राशीमध्ये शिकतो. तर आपल्या धर्मामध्ये ब्राखा देणे ही एक ही एक खूप मोठी मिtzवा बोलू नाही शकत, पण खूप एक मोठी बात आहे. याच्यामध्ये मध्ये एक प्रश्न आलेला, काय कशा कसा आपल्याला समजतंय का अब्रामाची ब्लेसिंग चा आशीर्वाद त्यांचा मुलगा इस्हाकाला मिळाली. अरे, त्यांना एक मुलगा होता इस्माईल, आणि तो पैदा झाला याकोबाच्या पहिले, तो इस्हाकाच्या पहिले पैदा झाला. अब्राम अविनू जेव्हा 25 वर्षाचे होते तेव्हा त्यांचा लग्न झाला सारा इमेनू बरोबर. आणि 75 बोलतात, 75ला 75 वर्षाच्या असताना, 75 वर्षाचा असताना त्यांना हशेमनी हशेमने आज्ञा दिली की त्यांचं घर सोडा. ते ऊर कासदीमला राहत होते, आणि त्यांना हशेमने आज्ञा दिली की त्यांचं घर सोडावून हश जिथे हशेम सांगेल तिकडे जायला, सगळ्यांना घेऊन, पुऱ्या फॅमिलीला घेऊन, त्यांचे वडील तेराकला घेऊन ऊर कासदीमधनं निघायला सांगितले. अब्रामाविची ग्रेटनेस मी लास्ट शूर मध्ये सांगितले की ते आपण मागेन अब्राम बोलतो शमोना इसरामध्ये का, कारण ते अब्राम अविनूला आपण शोरेश मानले जातो. शोरेश म्हणजे झाडाचा पाया असतो, रूट असतो, त्याला शोरेश बोलतात. तर अब्राम अविनू मानवतीचा
शोरेश मानवतीचा रूट मानले जातं. आणि ब्रहा अब्रामा थ्रू चिकार चिकार नेशनला भेटतात, चिकार चिकार लोकांना, जातींना भेटतात. पण त्यांची प्राईम ब्राखा इच्हाक, त्यांचा मुलगा इच्हाकाला मिळते. तर प्रश्न येतो कशावरून त्या इस्माईलला बिराखा नाही मिळाली. इस्माईल तर इस्हाकाचा मोठा भाव होता आणि त्याची आई हगार इजिप्शियन मिसर देशाची प्रिन्सेस होती. ती मिसर देशाचा ची मुलगी होती आणि ती त्यांची मुलगी अब्रामाला एक मेड म्हणून दिली गेलेली. तर अब्राम अविनूला 25 वर्षाचं लग्न झाला सारा बरोबर. 50 वर्ष ते ऊर कासदीम मध्ये होते, म्हणजे 75 एज पर्यंत ऊर कासदीम मध्ये होते आणि त्यांना मूल झालं नाही. देवाने त्यांना आज्ञा दिली त्यांचा तो देश सोडायला आणि जिथं दुसरी जागा दाखवतील तिकडे यायला. आणि तिकडे आले. तो एरेच केनान होता. हिस्ट्री अशी आहे की खनान खामचा मुलगा होता. नोआखला 3 मुलं होती, शेम, खाम आणि याफेत. नोआखने जगाचे 3 तुकडे केले आणि हर एक पोराला तेच त्याच्यात जगाची वेगळे वेगळे भाग दिले. शेमला त्यांनी एरेच कनान दिला. खामला, जो आफ्रिकन कॉन्टिनेंट आहे जिथे मिसर देश आहे, त्याला खामला दिला. आणि येफेतला अजून भाग भेटला जगाचा. पण हामनी एरेच केनान शेमकडनं कॉन्कर केले, लढाईमध्ये जिंकले. शेम हे लढणारी माणसं नव्हती. शेम आणि एव्हरचे येशिवा होते. ते लोक येशिवामध्ये बसून धर्माचा अभ्यास, देवाची स्तुती, नमाज करत होते. शेम आणि एव्हरची येशिवा होते आणि तिकडे अब्राम, इसाक, याकोब त्या येशिवामध्ये शिकले. तर आपला टॉपिक ब्लेसिंग आहे, ब्राखा आहे, आशीर्वाद आहे. तर प्रश्न विचारले जातो तर इस्माईलला ब्राखा का नाही भेटली? इस्माईल पण अब्रामाचा मुलगा होता, तो हगार पासून झालेला. आणि तो जवळजवळ 13 वर्ष इस्हाकाशी जास्त होता. 13 का 17 वर्ष, माझ्या आता लक्षात नाही 100%. तर तो मोठा मुलगा होता. तर उत्तर दिलेलं आहे, आपण राशीमध्येच उत्तर मिळतो. काय तो पहिला मुलगा असून तो आशीचा फर्स्ट बॉर्न नव्हता. आपल्याला माहिती आहे, आपल्याला आज्ञा दिलेली आहे, जो फर्स्ट बॉर्न आहे, आपण बोलतो कोल पेतेर रेखेम. तेफिलींच्या पराशामध्ये कोल पेतेर रेखेम आपल्या आपल्या याच्यामध्ये जो फर्स्ट बॉर्न असतो, आईच्या कडनं पहिला निघतो रेग्युलर डिलिव्हरीनी, त्याला आपण कोहेनला देतो. तसा इच्हाक साराचा पहिला मुलगा होता. ती जेव्हा 90 वर्षाची होती तेव्हा ती बाळंत झाली. अब्राहम अविनू 99 वर्षाचे होते तेव्हा त्यांना इस्हाक झाला. पण तो पहिला मुलगा होता. पहिला मुलगा म्हणजे आईच्या मधना पहिला निघणारा नॉर्मल डिलिव्हरीमध्ये. आणि तसा मुलाला आपला आज आपण त्याला कोहेनला द्यायची आज्ञा आहे, कोहेनला देतो. पण इस्माईल हगारचा पहिला मुलगा नव्हता. जेव्हा हगार हगार आपली मुलगी हगार अब्रामाला दिली, तर हगार जेव्हा गरोदर राहिली, तर सारा इमेल तिचं खूप ती त्याच्यावरती तिच्यावरती खूप डोळा ठेवला आणि म्हणून तो पहिला मुलगा तिचा पडला. आणि नंतर मग दुसऱ्या प्रेग्नन्सीमध्ये, दुसऱ्या बाळंतामध्ये इस्माईल बॉर्न झाला. तर जरी इस्माईल मोठा इस्हाकाशी मोठा असला तरी तो फर्स्ट बॉर्न नाही आहे, पेतेर रेखेम नाही आहे. आणि म्हणून त्याला अब्रामाची ब्राखा नाही मिळत, असा रामबाण मध्ये लिहिलेला आहे. आणि नंतर मग 90 वर्षाची सारा असताना सारा इमेनुला मुलगा झाला. त्याचं नाव इस्हाक ठेवले गेला.
आणि तो फर्स्ट बॉर्न होता, जो साराच्या अंगामधना पहिला मुलगा निघाला, पहिल्या गरोदरीमध्ये तो बॉर्न झाला. आणि म्हणून त्याची अब्रामाचा वंश इच्हाक पासून काउंट केला जातो. इच्हाक, अब्रामाची ब्लेसिंग इच्हाकला जाते. अब्रामाचा सगळा पूर्वज इच्हाकापासून जातो, इच्हाकापासून होतो, अशी देवाने पण त्यांना आज्ञा दिली अशी, आणि त्यांचा त्यांचा जन्म पण असा झाला. आणि इस्मालाला नाही मिळत, पण इच्हाकाला मिळते. तल्मुदामध्ये त्याच्या पहिले ब्राखा ही किती महान आहे. स्पेशली सद्दिकांची ब्राखा, सद्दिकांचे आशीर्वाद खूप खूप त्याच्यामध्ये स्ट्रेंथ आहे, खूप पॉवरफुल आहे. आणि हे आपल्याला फक्त अब्राम, इस्हाक आणि याकोबांच्या ब्राखावरना नाही मिळत, पण एक स्पेसिफिक ब्राखा आहे, स्पेसिफिक आशीर्वाद आहे, जो दान, याकोबाचा एक मुलगा होता, त्या मुलाचं नाव होता दान. आणि दानला एकच मुलगा होता, आणि तो पण भैरा होता. आणि तो भैरा होता म्हणून अजून एक गोष्ट आहे, जेव्हा याकोब अविनू वारले, ते मिसर देशामध्ये होते. त्यांचा मयत एरेच कनान, देशामध्ये हेब्रोन, आज जे हेब्रोन आहे, हेब्रोनमध्ये माराता मकपेला आहे, तिथे त्यांना गाडाला नेलेला. पण त्यांचा भाव एसाव आला आणि बोलला का ह्याच्यामध्ये माझा पण हक्क आहे. तर नफ्तालीचा मुलगा धावत धावत, नफ्ताली डिअर, स्वी पर्यंत ला कम्पेअर केला जातो. आणि तो धावण्यामध्ये खूप हुशार असतो, खूप खूप मॅरेथॉन रनिंग करतो. तर तो परत जायत होता मिसर देशामध्ये कॉन्ट्रॅक्ट आणायला, याकोबाचा कॉन्ट्रॅक्ट, की हा माराता मकपेला त्याच्या बापानी इस्हाकानी याकोबाला दिलेला आहे. पण त्या जायच्या वेळेला दानचा मुलगा भैरा होता, त्याला समजत नव्हता काय झालाय. त्यांनी तलवार काढली आणि एसावाला चा डोका उडून टाकला. तर त्याचा डोका माराता मकपेलामध्ये गेला, उडला, आणि तिथे बरी केले गेला, तिथे गाडले गेला याकोबाच्या बरोबरच्या बाजूला. पण त्याची बॉडी माराता मकपेलाच्या बाहेर काढली जाते. हे बोलायचं हे होता, मी स्टोरीच्या मध्ये स्टोरी सांगितली. हा दानचा मुलगा दानला एकच मुलगा होता, आणि त्याचं नाव होता खुशी, आणि तो भैरा होता. जेव्हा याकूब अविनूच्या मरणाच्या पहिले त्यांनी आपल्या मुलांना बोलवले आणि त्यांना आशीर्वाद द्यायला गेले, तर त्यांचा मुलगा दान त्यांना रडत आला आणि बोलला, अरे बाबा याकूब अविनू, मला एकच मुलगा आहे, मला कशी तुम्ही माझा असं कसं आहे, सगळ्यांना बेनियामीनला 10 पोरं आहेत, रुबेनला एवढी पोरं आहेत, या योसेफला पण 2 पोरं आहेत, माझ्याशी जास्त पोरं आहेत, मेनाशे एफ्राईम, मला एक पोरगा आहे, तो पण भैरा आहे, माझा काय होईल, माझ्या वंशाचा काय होईल. याकोबाने बोलला, घाबरू नको दान, लिशुआत का खिविनू हशेम, अशा 3 शब्दाची त्यांना आशीर्वाद दिला. याकोबाने आपला मुलगा दानला आशीर्वाद दिला, लिशुआत का किविनू हशेम, म्हणजे खुदाच्या हातामध्ये सगळ्यांचा येशू आहे, खुदाच्या हातामध्ये सगळा आहे, असा आशीर्वाद दिला. आणि हा आशीर्वाद आपल्याला समजतो की दानला लागू पडला, कारण नंतर मग मिसर देशामध्ये सगळ्यांना खूप मुलं झाली. आणि जेव्हा मिसर देशाच्या बाहेर निघाली बेने इस्रायल, तर त्यांची काउंट केली गेली. आणि हे आपण पराशर शेमोत, पराशर द्वारी, सेफेर शेमोत, द्वारी मध्ये बघतो त्यांची काउंट. तर दानची काउंट 76,000 काहीतरी होती. आणि दानला फक्त एकच मुलगा होता. पण मिसर देशाच्या बाहेर निघताना त्याची प्रजा 46,700, असं 46,600 अशी काहीतरी काहीतरी होती. पण बिन्यामीनला 10 मुलं होती, आणि त्याची प्रजा फक्त 36,000 काहीतरी झाली, जवळजवळ दानशी अर्धी.
ते कशी झाली अशी, कारण दानला त्याच्या बापानी याकोब अविनी ब्राखा दिली, लिशवात का किविन हाशेम. आणि तिकडनं आपल्याला समजतं की ब्राखा, आशीर्वाद देणे, आशीर्वाद घेणे आणि आशीर्वाद देणे ही आपल्या धर्माची एकदम, आपण खूप त्याच्यामध्ये डीपली बिलीव्ह करतो आणि ती ब्राखा लागू पडते. आपल्या तलमुदाप्रमाणे आपण फक्त मोठ्या माणसाचीच बरखा घेत नाही, किंवा मोठा माणूस फक्त मोठा माणूस बराखा देत नाही, पण सगळी जण एक दुसऱ्याला बराखा देतात. आपण आपण स्वतःला पण बराखा देऊ शकतो. आणि ते आपण कशी त्याचा एक्झाम्पल आहे. सकाळी आपण बिरखात हा शाखार बोलतो आणि नंतर बिरखात तोरा करतो. तर बिरखात तोरा झाल्यावरती आपण बोलतो, वैदबेर अदोनाय एल मोशे लेमोर लेमोर दब्बेर एल अहारोन वेल बानाव लेमोर को ते बारखू एत बेने इस्रायल अमोर लाहेम. आणि ती इथे बिरकाचा शाखार आहे, जर तुम्हाला कॅमेरामध्ये दिसत असेल तर बोलते ना, येबारखेखा अदोनाय वइशमेरेखा, याईर अदोनाय पानाव एलेखा विखुनेक्का, ईसा अदोनाय पानाव एलेखा व्यासिम लेखा शालोम वे सामू एशमी अल बनी इस्रायल वाणी आबारखेम. तर ही ब्राखा आपण रोज सकाळी उठल्यावरती हात धुतल्यानंतर मग बिरकाता शाखारच्या नंतर बिरकाता तोरा करतो. आणि बिरकाता तोराच्या नंतर मग ते बोलून ही खरी आपण स्वतःला आपण बराखा देतो. ही बराखा खरी म्हणजे आज्ञा दिलेली आहे कोहानिमला, सगळ्या बिने इस्रायलला, सगळ्या लोकांना ही हा आशीर्वाद द्यायला. आणि आपण ही आपण मोनायसरे आमिदा प्रेयरच्या मध्ये रिपिटिशन मध्ये आपण साखरीत आणि मुसाफला देतो, कोहेन देतो. पण ही ब्राखा येते देवाकडनं, हशेमकडनं ही येते आणि कोहानिम थ्रू आपल्याला लागू होते. शाखरीतला, शब्बातला, मुसाफला, आणि जेव्हा उपासाचा दिवस असतो तेव्हा मिनखामध्ये पण, किपूरला नेईलाला पण कोहानिम हा आशीर्वाद देतात. आणि हे आपली रीत आहे. तर ब्राखोत आशीर्वाद देवाकडनं येतो, कोहानिम थ्रू आपल्याला लागू होतो. पण आपण आपल्या आपण स्वतःला आशीर्वाद देऊ शकतो. कसा? तर हे पासुकीम बोलून, हे ही 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 प्रार्थना, ही ही लाईन बोलून. अजून आहे, आपण जेव्हा आपल्या 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 जमातीमध्ये आपली रीत आहे ते आपण मलिदा करतो, एलियाव बी बोलतो आणि नंतर मग वैतेन लेखा हा एलोहिम बोलतो. आणि ती पण एक ब्लेसिंग आहे. ती ब्लेसिंग दिलेली गेली आहे इच्छाक आणि याकोबाला दिलेली. आणि त्याच्यामध्ये आणि अब्रामानी इच्छाकाला दिलेली. आणि ते ते बोलून पण आपण स्वतःला आशीर्वाद देऊ शकतो. अजून याकोबानी त्याच्या दोन नातवांना दिली, हमला खा गोयल होती मिकोल रा एबारेक एत हाने आरिम वैकारे बायम शेमी वेशेमा होता अब्राम व इत्खाक वैदगुल हारो बेकेरे भारेच. ही ब्राखा पण याकोबानी आपल्या दोन नातवांना मेनाशे आणि एफ्राईमला दिली. आणि ही पण आपण सारखी सारखी बोलतो, 3 वेळा बोलतो आपण मोचाया शब्बातला, किंवा जेव्हा मलिदा करतो तेव्हा बोलतो 3 वेळा. तर ती पण एक ब्राखा आहे, ती पण एक आशीर्वाद, तो पण एक आशीर्वाद आहे जो आपण स्वतःला देतो. तर आपल्या धर्माप्रमाणे आपण स्वतःला देऊ शकतो आशीर्वाद, आपण दुसऱ्याला देऊ शकतो. मोठा माणूस लहान लहानला पण देऊ शकतो आणि लहान मुलगा मोठ्याला पण देऊ शकतो. तलमुदाप्रमाणे कोल हा मेबारेख मितबारेख, असा असा नियम आहे तलमुदाप्रमाणे. जो पण दुसऱ्याला आशीर्वाद देतो त्याला आशीर्वाद लागू होतो. म्हणजे जर मी तुम्हाला दिली तर तो आशीर्वाद मला पण लागू होईल. तर त्याला बोलतात तलमुदाच्या भाषेमध्ये खोल हा मेबारेख मितबारेख, खोल हा मेबारेख मितबारेख. आणि म्हणून आपण एक दुसऱ्याला भेटल्यावरती आपण एकमेकाला आशीर्वाद देतो. आपण बोलतो बेजरात हशेम, विथ गॉड्स हेल्प. ती पण एक ब्राख आहे.
किंवा बोलतो ब्राखा व्याचलाखा रब्बा मेरुबा बेकोला इन्यानी. ती पण एक तो पण एक आशीर्वाद आहे. दुसऱ्या जातीमध्ये मला नाही माहीत की लहान पोरं मोठ्या माणसांना आशीर्वाद देतात. पण आपल्या धर्मामध्ये स्पेशली लहान मुलांचे आशीर्वाद घेणं खूप मोठी बात आहे. कारण लहान मुलांमध्ये पाप नसतो. ते एकदम प्युअर मानली जातात. लहान मुलं 20 वर्षापर्यंत पापाचा माणसाला पापाला माणसाचा ए, काय त्याला बोलतात पनिशमेंट मिळत नाही. लास्ट वीकला मी जेव्हा बोललो त्या वय लोकांचा 1000 वर्ष होता, त्यावेळेला पहिले 100 वर्ष पापाचं ते लोकांना पनिशमेंट, पापाचं त्यांना पनिशमेंट म्हणजे काय मराठीमध्ये, सजा, स पा- पापाची सजा भेटत नाही. पहिला 100 वर्ष जेव्हा वय लोकांचा होता 1000 वर्ष एव्हरेज. आता वय आपण बोलतो आज म्या वेसरीम 120. तर पहिले 20 वर्ष माणसाला त्याच्या पापाची ह्या जगामध्ये किंवा पुढच्या जगामध्ये त्याला त्याची सजा मिळत नाही. 20 वर्षानंतर मग तो मोठा माणूस मानले जातो आणि तेव्हा त्याला सजा भेटते. म्हणून 20 वर्षाच्या पहिले किंवा जेवढा लहान माणूस असला, जेवढा लहान वय असला, त्याची त्याचा आशीर्वाद घेणे खूप मोठी बात आहे. कारण त्या माणसाला पाप नसतात आणि पाप असले तरी त्याला पनिशमेंट नसते, त्याला सजा नसते. आय एम बीन टॉकिंग फॉर ऑलमोस्ट हाफ एन आवर नाव. जवळजवळ अर्धा तास मी बात करतोय. तर अजूनपर्यंत जे मी बोललोय त्याचे इंटरेस्टिंग आहे. याच्यावरती काय तुम्हाला या ब्राहोत बद्दल, आशीर्वाद बद्दल काय तुम्हाला प्रश्न आहेत का? गिव 1 minute for anybody who wants to. So I'll give a summary of what I मला said so far. विचारायचं, बोला. रेखा, केन. मला केन. विचारायचं होतं, योम शिशीला किदूस झाल्यावर इमा मुलांना मुलीला नातवांना मिस बरका देऊ शकते? केन दिलीच पाहिजे. केन किदूच्या पहिले पण असा नियम आहे. जर तुम्ही नमाजला जातील, ओके, नमाजला केन शुक्रवारी संध्याकाळी नमाजला गेला आणि नमाजीवरनं आपण घरी येतो, तर आपण केन आपल्यामध्ये रीत आहे की आपण 2 देवदूतला घेऊन येतो घरी. केन तर जर किदूश करायची किदूश पटकन केला पाहिजे. जर किदूशला केन टाइम असला, वाटला का माणूस यांचा अजून टेबल सेट झालेला नाही, यांना अजून टाइम लागणार आहे, तर डॅडी मम्मीनी आपल्या मुलांना नातवांना ताबडतोब ब्राका दिली पाहिजे. कारण ती ब्राका येते, 2 देवदूत असतात आपल्या बरोबर. तर त्या आपल्या बरोबर आपण जेव्हा ब्राका देतो आपल्या मुलांना, आपण बोलतो यसिम खा एलोहिम के एफ्राइम के मेनाशे, असा मुलाला बोलतो. मुलींना बोलतो यसिमेख एलोहिम के सारा रिफका राखेल वे लेआ. आपल्या केन 4 इमाचं नाव घेतो. तर आपण जेव्हा ते बोलतो, तर ते 2 देवदूत जे आपण आणलेत आपल्या बरोबर मशिदीमधनं, ते आमेन बोलतात आणि त्याच्यामुळे तो आशीर्वाद त्यांना खाल होतो. केन बेसेल केन तोदा अंडरस्टूड? तर केन जर पहिली आज्ञा आहे घरी घरी बद्दल ताबडतोब किदूश केला पाहिजे. आणि मग किदूश जर पटकन केला, तर किदूशच्या नंतर मग हमोसी करायच्या पहिले ब्राका दिली पाहिजे मुलांना आणि नातवांना. जर आपण घरी आलो आणि बघितला कॅन्डल लागलेले आहेत, पण त्यांची किदुशासाठी टाइम आहे, अजून कोण यायचं आहे किंवा अजून त्यांनी ते टेबल सेट नाही केलंय किंवा माणसं आहेत चिकार, तर आपल्या पोरांना नातवांना ब्राका द्या किदुशच्या पहिले. ओके. तर केन हे केन आहे तोदा पहिला, किदूश केला पाहिजे. पण नाही केलं किदूश, जरा थांबला 5-10 मिनिटाचा असेल डिले, तर ब्राका द्या पहिले मुलांना आणि नातवांना. कारण ते मला 2 देवदूत असतात आपल्या बरोबर, कारण ते आपल्याला त्यांना डिले नाही करायला पाहिजे.
नाही तर ते पळून जातील ना. इट्स अ जोक. ओके बेस. अच्छा, हा चांगला क्वेश्चन होता. तर शब्बातला योम तोवला. Can the mother give blessings? 1 minute. Can the mother give blessings to the children and grandchildren? या दे नॉट ओनली शी कॅन बट शी मस्ट, शी शुड. हा फक्त बाबांनीच दिली पाहिजे, नाही फादरनेच नाही दिली पाहिजे का मला? नाही, मदर अँड फादर बोथ. मदर फादर ग्रँड पेरेंट्स, एव्हरीबडी. But mother, if they are guests, then the mother should give quietly in the side because of snoot, because of modesty. If there are many guests, if it's only your family, you can give without any problem. But if they are guests, because of modesty, the mother woman should give in separately or in modesty. Understood? समजला? थँक यू. खुदा रब्बा. ओके. ओके. बोथ फादर अँड मदर, हॅलो. एवढा कधी गेस्ट असला तर फादरची आपल्याला समजते, किंवा आजोबाची समजतं. पण आज आजी असली किंवा गेस्ट असले तर आजी किंवा मम्मी आपल्याला साईड मध्ये बराका देतात. ओके, पण बराका दिली पाहिजे. आपल्या धर्मामध्ये ब्लेसिंग खूप इम्पॉर्टंट आहे. आपण फक्त मुलांना देत नाही, पण आपला कोण मित्र आपल्याला भेटला खूप वर्षानंतर, किंवा जरी न जावा तर रस्त्यामध्ये भेटला, बाहेर गाठला, किंवा फोन केला कोणी एकामेक दुसऱ्याला, तर आपण फोनवरती ब्राखा द्यायला पाहिजे. आपण एका दुसऱ्याला भेटला काय ब्राखा दिली पाहिजे का. कारण फक्त ब्राखा जेव्हा आपण ब्राखा देतो, कोल आमे बारे मित बारे, असं असा तलमुदामध्ये नियम आहे. म्हणून आपण नेहमी आपल्या धर्मामध्ये आपण एका दुसऱ्याला, जरी तो आपल्यापेक्षा लहान असला, जरी तो आपल्यापेक्षा मोठा असला, जर मोठा माणूस असला तर त्याला बराका देतो आरिखुत यामीम, काय तुमची अजून अजून तुमची अजून वर्ष तुम्ही जगा, खूप वर्ष जगा. जर आपल्यापेक्षा लहान असला तर त्याला लहान सारखा आपण बराका देतो. जर आपल्याला माहिती आहे कोणाला पैशाची गरज आहे तर आपण त्याला भरभराटसाठी बराखा देतो. जर आपल्याला माहिती आहे का आपल्याला हा माणूस आजारी आहे, किंवा कोण आपण बिकूर खोलीम करायला जातो, म्हणजे आजारी माणसाला बघायला जातो, तर त्याला आपण बोलतो रेफुआ श्लेमा. माणूस आजारी नसला पण आपल्याला वाटेल का हा माणूस म्हातारा आहे किंवा वीक आहे, तर त्याला बोलतो ब्रीथ येताना, म्हणजे तुझी तब्येत बरोबर राहून दे. हेल्दी आहे तर अशीच हेल्दी राहून दे. आजारी माणसाला बोलतो रेफुआ श्लेमा. ओके. तर तशी तशी वेगळ्याच वेळेला वेगळ्या वेगळ्या ओकेशन, ज्याला मूल नाही त्याला बोलतो झेरा शिल कयामा. झेरा शिल कयामा म्हणजे तुला मूल होऊन दे. आणि त्याच्याबद्दल मी कुठचं कधी नेक्स्ट टाइम, ज्याला मूल नाही त्याच्यासाठी एक वेगळा लेक्चर आहे, त्याच्यासाठी वेगळा शिवर आहे, त्याला खूप टाइम लागेल. आणि त्याचं वेगळे वेगळे सेगुल आहेत त्याच्याकडे. तर कोणाला इंटरेस्ट असला तर तर मी कधी नेक्स्ट टाइम त्याच्याबद्दल शिवर देऊ शकतो. तुम्ही म्हणालात तर 20 वर्षानंतर, हॅलो, वीस केन वर्षानंतर पनिशमेंट मिळते. पण आपल्यामध्ये बारमिसवा झाला की तो मुलगा 10 मध्ये गणला जातो. त्याला करेक्ट. राईट. मिनियामध्ये पकडतात, तो राईट. ऍडल्ट होतो, त्याची राईट. पापं राईट. त्याच्याकडे असतात, मग केन वडिलांकडे नाही. मग 13 वीस ते 20 वर्षानंतर पर्यंत मॅच्युअर, त्याला मॅच्युअर व्हायला चान्स दिला जातो. ओके. ओके. 13ला तो काउंट होतो. 13च्या पहिले जो पण तो मिचवत करतो तर ते हिनुकसाठी, एज्युकेशनसाठी. ओके, म्हणजे जेव्हा तो 12 वर्षाचा असला का त्याला तेफिलीन लावाची सवय देतो. जेव्हा तो 9 वर्षाचा असतो तेव्हा त्याला आपण तल्लीत देतो, म्हणजे त्याला प्रॅक्टिस होईल. 13ला चालू होईल, 13 आणि फर्स्ट डेला चालू होईल. शेमा इस्रायल जेव्हा तो 6 वर्ष किंवा 4 वर्ष मॅच्युरिटी प्रमाणे तेव्हापासून चालू करतो आपण त्याला शेमा इस्रायल सकाळी आणि संध्याकाळी बोलायचा. कारण म्हणजे त्याला प्रॅक्टिस होईल, त्याची त्याची त्याला गोडी लागेल म्हणून. आणि पण त्याचे मिtzवा म्हणजे खियूव होतो. मिtzवा म्हणजे त्याचे ऑब्लिगेशन चालू होते 13 and 1 day पासून. मुलीला 12 and 1 day रोजा करायचा, पण 12 and 1 day मुलीला, 13 and 1 day. जर मुलगी 11 वर्षाची असली तर तिला आपण सांगतो योम किप्पूरचा रोजा, तू आता 11 वर्षाची आहे तर सकाळी 11 वाजेपर्यंत रोजा कर. मुलगा तो 12 वर्षाचा आहे त्याला बोलतो तू 12 वाजेपर्यंत रोजा कर, का तुला ऑब्लिगेशन नाही आहे. 9 वाजेपर्यंत केला, 10 वाजेपर्यंत पण केला तरी चालेल.
पण नंतर मग जेव्हा मुलगी 12 वर्ष आणि 1 दिवस आणि 13 वर्ष, मुलगा 13 वर्ष आणि 1 दिवस, तर त्याला त्याचा ऑप्लिकेशन चालू होतो. पण त्याला मॅच्युअर व्हायला 20 वर्षापर्यंत दिले जातो. म्हणजे जर त्यांनी काय त्याच्या कमांडमेंट फॉलो नाही केले, तर त्याला त्याची पनिशमेंट भेटणार नाही, नाही ह्या जगामध्ये नाही पुढच्या जगामध्ये. पण 20 वर्षानंतर मग आता असे बोलतो का नाही, आता तू मॅच्युअर झालास, आता तुला खूप टाइम दिले. आपल्या धर्मामध्ये आहे खुदा आपल्याला खूप टाइम देतो. जसं आपण लास्ट वीक पराशामध्ये आपण बघतो नोआमध्ये, की नोआ 600 वर्षाचा होता तेव्हा फ्लड मबूल चालू झाला. त्याला 120 वर्ष लागली ती बोट बनवायला, आर्क बनवायला. एवढी वर्ष कशाला? 120 वर्ष. खुदानी चान्स दिला आहे बा, मी थांबलोय, मला सबलानुत आहे, मला धीर आहे. खुदा के पास देर आहे अंधेर नाही, असा आता असं हिंदी हिंदी पिक्चर मधला एक डायलॉग आहे. तसा आपल्या आशेमला खूप खूप हे असतं, सबलानुत असतं, खूप खूप पेशन्स असतं. ओके, म्हणून 20 वर्ष. जर तुम्ही माझ्या लास्ट 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 वीक लास्ट वीकला ट्युजडेला मी जेव्हा शिवूर दिली तेव्हा सांगितलं की बेरेशीत पुस्तक आहे, बेरेशीत मधले त्यावेळेला पहिले 20 पिढी ते लोकांचा एव्हरेज एज 1000 वर्ष होता. आणि का मी तेव्हा सांगितलं का म्हणून, तर त्यावेळेला पहिले 100 वर्ष त्यांच्या पापावरती त्यांना त्यांना पनिशमेंट नव्हती. आता नंतर मग मी सांगितलं का वय कमी होत झाला, कारण तिकून पटकन व्हायला लागली. आणि म्हणून आता पहिले 20 वर्ष, पहिले 20 वर्ष माणसाला दिले जातात. आणि नंतर मग जर तो पाप करतो तर त्याला पनिशमेंट भेटू शकते ह्या जगामध्ये किंवा पुढच्या जगामध्ये. पनिशमेंट तो छुवा केली, त्यांनी रिपेंटन्स केला, पश्चाताप केला, जसा नियम दिलेले आहेत त्याप्रमाणे, तर मग त्याचा पाप माफ होऊन जातो. होप आय आन्सर दॅट क्वेश्चन. Yes, thank you. Okay, very good. Any other question before I move forward? आपल्या आता मी दाविद अमेलेकच्या टाइमची हिस्ट्रीमध्ये जातो. त्याच्या पहिले आपल्याला माहिती आहे दाविद अमेलेकनी तेहलीम फॉर्म्युलेट केली. माझ्याकडे तेहलीम नंतर मग मी आणेन तिने. पण आपण नमाजच्या पहिले शाखरीत मध्ये सकाळी आपण आश्रय योशबे बेतेखा ओ याले लुकासेला आश्रयाम शेखाखालो आश्रयाम शेहादोना एलोहा बोलतो. तो तो टप्पा आपण मिनखाच्या पहिले पण बोलतो आश्रय. तर आश्रयच्या टप्पामध्ये आलेफ बेत आहे. ठीक आहे, हा आश्रयचा टप्पा आहे. ते इलाले दावीद. ओके, हे आलेफ बेत आहे. आलेफ आरोमिमका एलोहा हामेले वावरखा शिमका लेलावाय, नंतर बेत बेकोल योम आवारखा. तर आलेफ बेत गिमेल दालेत हे वाव अशा लाईनशीर असली जिथे पण अशा किती किती वेळा, फक्त तेलीम मध्ये पण नाही, पण आपण नंतर मग शेमा इस्रायलच्या पहिले जी ब्राखाप करतो त्याच्यामध्ये पण आहे आलेफ बेत. इथे एल बारूक गेदोल द्या आलेफ बेत आहे. ओके, तर आलेफ बेत मध्ये वाचणे ही पण हा पण आशीर्वाद मानले जातो. ओके, कधी पण आपल्याला आलेफ बेत असा दिसला तर ते म्हणजे ह्या ह्या शब्दांमध्ये आशीर्वाद आहे. ओके, ह्या शब्दांमध्ये ब्लेसिंग आहे. तर सांगितलं आतापर्यंत मोठा माणूस लहानला देऊ शकतो बराखा, लहान मोठ्याला देतो. आपण देवाची स्तुती पण करतो आणि देवाला हशेमला ब्लेस पण करतो. देवाला पण आपण ब्राखा देतो. आणि ह्याच्याबद्दल अशी दाविदा मेलेकच्या वेळेची अशी गोष्ट आहे, दाविदा मेलेकच्या वेळेला इस्रायल लोकांमध्ये मगेफा आला. मगेफा म्हणजे इंग्लिशमध्ये बोलतात प्लेग. प्लेग ही उंदरांनी होता प्लेग, आणि खूप माणसं मरतात. इंग्लंडच्या हिस्ट्रीमध्ये जर तुम्ही हिस्ट्री बघितलं असतं तर ब्लॅक प्लेग आलेला युरोपमध्ये, आणि कितीतरी मिलियने माणसं मेले गेली.
तर हिस्ट्रीमध्ये प्लेग येत होते. आपल्या धर्माप्रमाणे काय पण वाईट झाला तर आपण बोलतो तर कुठेतरी पाप होईत चाललाय, कुठेतरी आपण काहीतरी चांगले काय करत नाही. एक मिनिट, मी दरवाजा बंद करतो, खिडकी बंद करते, आवाज येते बाहेर. एक second. सॉरी अबाउट दॅट. बाहेर लाऊडस्पीकर ओके. तर दाविदा मेलेकच्या वेळेला प्लेग झालेला, आणि आपल्या धर्माप्रमाणे आपल्याकडं घरी काहीतरी वाईट झाला किंवा बाहेर पण काहीतरी वाईट झाला तर आपण बोलतो आपण काहीतरी चांगला नाही केलेला आहे, काहीतरी वाईट होत चाललंय किंवा काहीतरी चांगलं आपण करत नाही, आणि त्याच्यामुळे आपल्याला ही पनिशमेंट मिळते. आणि दाविदा मेलेकच्या वेळेला प्लेग आला, खूप माणसं मरत होती. आणि तेव्हा कोहानी, त्यावेळेला बेतमिकदाश नव्हता पण मिष्कान होता. आणि कोहेन गादोल च्याकडे उरीम आणि तुरीम असे दगडा असायची, आणि तिथे प्रश्न विचारले जायत होता. त्यांना विचारले जायत होता उरीम आणि तुरीमला, आणि ते उत्तर द्यायची देवाचं काय रचून आहे, देवाचं काय उत्तर आहे. तर विचारले गेला का हा प्लेग आता आपण बंद का करायचा, हा प्लेग कसा मिटवायचा. जे पण ते लोक करत होती डॉक्टरच्या प्रमाणे, तर तरी माणसं मरत होती आणि थांबत नव्हता प्लेग. तर उरीम आणि तुरीमनी उत्तर दिला कोहेन गादोलला की हा प्लेग का आलाय की माणसं देवाला ब्लेसिंग देत नाही, देवाला धन्यवाद, देवाला आशीर्वाद देत नाही, आणि म्हणून हा प्लेग आलाय. ताबडतोब दाविदा मेलेखनी डिक्री काढली का हर एक माणसानी हर एक दिवस 100 ब्राखोत केली पाहिजे. प्रश्न येतो, त्याच्या पहिले माहिती नव्हता काय 100 ब्राखोत करायला. तर उत्तर येतो नाही माहिती होता, कारण तोराप्रमाणे जर आपण तोरामध्ये बघितलं तर फक्त आपल्याला 3 ब्राखा येत आहेत. दाविदा मेलेकच्या वेळेला 3 ब्राखा होतात. कधी? तर पाव खाल्ल्यानंतर, त्याला आपण बिरकात हमाजून बोलतो. नंतर मग ती चौथी ब्राखा आली सेकंड टेम्पल डिस्ट्रॉय व्हायच्या वेळेला, जेव्हा बेतार डिस्ट्रॉय झाला तेव्हा चौथी ब्राखा आली. पण ते 3 ब्राखा हे देवरायता म्हणजे तोरामधनं मिळाले. तर 3 ब्राखाची माहिती होती. आणि पण दाविदा मेलेकच्या वेळेला जेव्हा तो प्लेग आला, तो प्लेग बंद होण्यासाठी, तो मगेफा बंद होण्यासाठी दाविदा मेलेकनी डिक्री केली, कायदा काढला का हर एक इस्रायल माणूस दिवसात ना 100 ब्राखोत करतील. आणि नंतर मग अंशे केनेसेत हा गिदोला, अंशे केनेसेत हा गिदोला मध्ये 120 माणसं होती. अंशे केनेसेत हा गिदोलानी फॉर्मॅट काढला. कसला फॉर्मॅट? आपण जी नमाज करतो तो फॉर्मॅट अंशे केनेसेत हा गिदोलीने दिला. आणि त्याच्यामध्ये आपण मध्ये स्मोनायसरे म्हणजे आमिदाची प्रेयर मध्ये 18 ब्राखोत करतो. नंतर मग अजून एक ऍड केली गेली ब्राखा, त्याला बोलतात ला मिनिम. ती ब्राखा कुठची? तर ला मिनिम वेला मल्शिनीम लो ये तिकवा बारुकता अशेम झेदिम मखनिया झेदिम उमिनीम. तर ती 19वी ब्राखा. तसे 3 वेळा 18 ब्राखोत बोलले जात होती. सकाळच्या बिरकोता शाखार, बिरकोता तोरा, जेव्हा सेफेर तोरावरती आपण चढतो तेव्हा एक ब्राखा पहिले बोलतो, एक ब्राखा नंतर बोलतो. हफ्तारावरती चढतो तो 2 ब्राखोत पहिले बोलतो आणि नंतर मग 4-5 ब्राखोत नंतर मग बोलतो. तशा दिवसामध्ये 100 ब्राखा होतात. जेव्हा आपण बाथरूमला जातो, त्याच्या बाथरूम मध्ये येतो, नंतर हात धुतो, तेव्हा आपण आशेर याचारची ब्राखा बोलतो. जेव्हा आपण पुढची हा माळूम आहे, हा माळूम आपला सुक्कोत मधला आहे, तर त्याचा जर वास घेतला, आता सुक्कोत मध्ये वास नाही घेऊ शकत कारण तो आपण आर्बा मिनिमला वापरतो. पण वास घेतला तर त्याला हा नवतेन रियाक तोवला पेरोतला ची ब्राखा करतो. आपण लवंगावरती बोरे आचे बेसामीन, कोण बोरे मिने बेसामीन बोलतात. तर ती ते एक तशी आपण
दिवसात ना 100 ब्राखा आपण करतो आणि ती चालू झाल्या दाविदा मेलेकच्या टाइम पासून. तर हे ब्राखा आपण हशेमला ब्लेस करतो, हशेमला आशीर्वाद देतो. आणि आपला नियम जेव्हा आपण काय पण खातो तर आपल्याला बोरे मिने मेझोनोत किंवा पाव खाल्ला तर हमोची लेखमिन आरेची ब्राखा. जर खजूर किंवा झाडामध्ये बनलेला फळ खाल्ला तर त्याला बोरे बोरे पेरी हायची ब्राखा. जर जर आदामा धरतीमधल्या हे खाल्ला तर त्याला बोरे पेरी हादमाची ब्राखा. केळा आणि पपया जो जरी झाड असला तो कच्चा झाड बोलले जातं आणि म्हणून त्याला बोरेपिरी हादामाची ब्राखा बोलले जातं. भाजीपाल्याला बोरेपिरी हादामाची बोलले. अंडा, मशरूम, पाणी, सगळे प्रकारची लिक्विड त्याला हाकोन या बिदबारुकची ब्राखा. तर असे हे ब्राखोत 100 ब्राखोत हर एक माणसाने आज पण केली पाहिजे. आणि अशी आपल्याला दाविदा मेलेकच्या पासूनची आज्ञा आहे. आणि जसं सांगितलं तल्मुदामध्ये नियम आहे, कोल मिशे मेबारेख मितबारेख. तर आपण आज टॉपिक कव्हर केली 100 ब्लेसिंग्सची आणि बद्दल इन्फॉर्मेशन दिली. ड्राय फ्रूटवर कोणची परागा करायची? परत बोला. ड्राय फ्रूट. ड्राय फ्रूट. ओके, ड्राय फ्रूट जर तो हायेतचा ड्राय फ्रूट असला, म्हणजे फॉर एक्झाम्पल खजूरला ड्राय केला तर तो खारीक होतो. तो खारीक खरा खजूरच आहे, तर त्याच्यावरती बोरेपरी आहेच. ड्राय फ्रूट काजू, बदाम, अक्रोड बोरेपरी आहेच. ड्राय फ्रूट पपया, वला पपया बोरेपरी आदमा, तर ड्राय पपया बोरेपरी आदमा. वला केळा बोरेपरी आदमा, सुक्का केळा बोरेपरी आदमा. ओके ओके ओके, ओके ओके. अंडरस्टूड. केन. ओके. थँक्यू. आता ड्राय फ्रूट वरती जर शुगर कोटिंग असते कधी कधी, तर त्याला प्रॉब्लेम होऊ शकतो. पपया, अननस त्याच्यावरती खूप 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 शुगर कोटिंग असला तर ती शाकोल होऊ शकते. पण जर त्याला त्या पपयाचा टेस्ट किंवा अननसचा टेस्ट असला तर तो बोरेप्री आदमा. शेंगदाणे बोरेप्री आदमा. बिया, कलिंगडचे बिया, कलिंगड पण बोरेप्री आदमा, कलिंगडची बिया पण बोरेप्री आदमा. दुसऱ्या सगळ्या प्रकारच्या बिया बोरेप्री आदमा. जे खिता आहे खामेशीत मिने दागान आहे, खिता, सेवरा, कुस्मीन, शिबोलेत शुवाल, याला हिब्रू मराठीमध्ये त्याचं माहिती नाही मला काय कशा बोलतात. तर ते सगळ्या बोरेमिने मेझोनोत. एक एक्सेप्शन आहे बोरेमिने मेझोनोत, विच इज राईस, कुक्ड राईस बोरेमिने मेझोनोत. पण राईसला पफ केला किंवा वीट, वीट म्हणजे खिता, गहू, त्याला पफ केला, पफ म्हणजे त्याचा कुरमुरा केला. राईसची कुरमुरा करतात, पण वीटची पण पफ राईट केला तर तो बोरेपेरी हादमा होईल. पण ज्याला कुक केला किंवा त्याला बेक केला तर बेक केला तर हा मोत्सी. राईस बेक केला, राईसचा ब्रेड बनवला तर तो बोरेमिनो मेझोनोत राहील. की तर हे शॉर्ट मध्ये मी याचे हलाखोत देतो. पण ह्याचा डीप डीप हलाखोट शिवर मध्ये याचे बद्दल प्रश्न विचारले, हलाखोट शिवर केली पाहिजे याच्याबद्दल. ओके, ही बरे शॉर्ट मध्ये मी सांगितलं. ओके, एनी अदर क्वेश्चन्स बिफोर राब शिमोन कोरिमलो रबी Shimon will give shiur soon. Rabbi Shimon will give Gemara class. So, any other question? Because blessing brachot is very interesting topic.
जर आपल्याला भरभराट पाहिजे तर आपण ब्राखोत केली पाहिजे. मसेखेत ब्राखोत पेरेक शिशी तलमुदाचं पहिला पुस्तक ब्राखोत आहे आणि त्याचा सहावा चॅप्टर मध्ये आपल्याला ब्राखोत बद्दल शिकले जातो. 6व्या चॅप्टरचा दुसरा आमुद बेत मध्ये आहे, जो किंवा पहिल्या आमुद मध्ये पण आमुद बोलतात. एक पेजच्या एक साईडला आमुद आलेफ बोलतात आणि दुसऱ्या साईडला आमुद बेत बोलतात, असं तलमुदाचं असतं. पेजेस असतात. आता आमुद आलेफ मध्ये जो बराखा करत नाही, जे बराखा बोलत नाही, तर तो जसा देवाकडनं चोरून खाल्ला आहे असा देवाचा त्याने चोरी केलेली असे मानले जातं. ही घाबराची येत आहे. एवढाच काय, बराखत शिकायला पाहिजे आणि बराखत बोलायला पाहिजे. किती वेगळ्या वेगळ्या टाईपचे बराखत असतात. अशा बराखा असतात जे एकमेकाला बोलतो, असे असे प्रकारचे असतात जे नेहमी जिथे आपण ज्या वस्तूची समाधान करतो त्याच्यावरती आपण बराखा बोलतो. कुठच्या वेळी आपण पहिले बराखा बोलतो आणि त्याच्या एंडला पण बराखा बोलतो. फॉर एक्झाम्पल, पाव खाल्ल्याच्या पहिले हमोची लेखमीन हारेच बोलतो आणि पाव खाल्ल्यानंतर कजाईत किंवा कबेतचा व्हॉल्यूमनी पाव खाल्ल्यावरती आपण बिरकात अमाजून करतो. 100 ब्राखामधली फक्त 3 ब्राखा, बिरकात हमाजूदचे पहिले 3 ब्राखा ही तोराची कमांडमेंट आहेत. ही आज्ञा तोरामध्ये दिलेली आहेत. बाकी सगळ्या ब्राखा आपण बोलतो दे रब्बानान. बाकी सगळ्या 97 ब्राखोत, बिरकात हमाजूदची 4थी ब्राखा आणि बाकी सगळ्या ब्राखोत जे आहेत, आपण शेमा इस्रायलच्या पहिले 2 ब्राखा बोलतो, नंतर 2 ब्राखा बोलतो. ते सगळ्या दे रब्बानान, ते सगळा अनशेकिने था गेजोला आणि आपल्याला डिक्री केलेले आहेत. हे जरा बराखत बदली थोडी हिस्ट्री. मला अजून काय कव्हर करायचा होता, पण बेजरात हशेम आता आपला 6 वाजले. आवर एंडेड. प्लीज, जर तुम्हाला क्वेश्चन्स असतील तर आम्हाला पाठवा किंवा आता पण तुम्ही बोलू शकता. जर मी आन्सर करू शकतो तर मी आन्सर करीन. सो बेजरात हशेम शिये ब्राखा लेकुलाम. ברכה והצלחה רבה מרובה בכל עניינים, שפע, פרנסה, בריאות, בנה, חיי, מזוני, רוויחי, בכל העניינים. Thank you אמן, everybody. חזק וברוך. ברוך תהיה. אמן, תודה רבה. שיעור מאוד תודה, טוב. תודה. תודה רבה. תודה. תודה. תודה רבה.